इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पोसाठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्ण संधी शोधण्याची सुवर्ण संधी, सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स. एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश. प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा. 73 53 47 94 00. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तुमची वेळ आजच निश्चित करा. इचलकरंजी शहरातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार अनिल निवृत्ती येजरे, राहणार वैरण बाजारजवळ इचलकरंजी, याच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. अनिल येजरे याच्यावर इचलकरंजीसह हातकणंगले आणि पन्हाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्याला 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनिल निवृत्ती येजरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3, हुपरी पोलीस ठाण्यात 1, पन्हाळा पोलीस ठाण्यात 1 आणि इचलकरंजी पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार असल्यानं त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव संबंधित पोलीस अधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठांकडे पाठवण्यात आला. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी उपविभाग यांनी या प्रस्तावावर कार्यवाही करत अनिल येजरे याला कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर केला. 10 ऑगस्ट 2026 रोजी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून 16 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2028 या काळात ही हद्दपारी लागू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योत्स्ना गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे.